तिला का आपण ते वस्तू विसराचे निहाते हरपे मग शब्देची घेपे आठवूनिया एतुलिया ही परोते चांगावे नाही शब्दाते जरी स्मारकपणे कीर्ती ते मिरवी हा जगी. महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय. शब्दानं परमात्म्याची एकरूपतेनं ओळख करून देऊन शब्द तिथं राहत नसतो असं हे शब्द साधन आहे. म्हणून अशा शब्द साधनाचं ज्ञानोबरायानं या प्रकरणामध्ये वर्णन केलेलं आहे उपयोगितेचं त्याच्या. आणि या पुढे त्या शब्दाची व्यावृत्ती किंवा शब्दाचं खंडन देखील केलेलं आहे. शब्दाचा जेथपर्यंत उपयोग आहे तेथपर्यंत उपयोग आणि उपयोगातच शब्द संपतो. शब्दच काय कुठलं सुद्धा साधन उपयोग करण्यात खर्चत असते, उपयोग करण्यास समाप्त होत असते. आणि ते समाप्त होत नाही तोपर्यंत उपयोग करायचा. आणि समाप्त झाल्यावर त्याची उपयोगिता संपली आणि ज्याच्यात उपयोग करायचा होता ते भेटत असतं. प्रत्येकच साधन असंच असतं. ध्येयाची प्राप्ती होईपर्यंत साधन असतं, ध्यान असतं. ज्ञेयाची प्राप्ती होईपर्यंत साधन रूप असणार ज्ञान असतं. तसे अर्थाची प्राप्ती होईपर्यंत शब्द असतो. अर्थाशी मिलन झालं की शब्द संपला. ध्येयाच्या प्राप्तीत ध्यान संपलं, ध्यातारूप झालं की ध्यान संपलं. आणि तसंच जे ज्ञेय आहे त्या ज्ञेयाचं एकरूपतेनं दर्शन हे ज्ञान आहे. आणि तिथून पुढे ज्ञान नाही. मग अर्थ रूप होईपर्यंत शब्द असतो, अर्थरूप झाल्यावर शब्द समाप्त. मग शब्द हे साधन आहे, श्रवणात शब्द हे साधन आहे, योगात किंवा ध्यान साधनेत ध्यान हे साधन आहे, आणि तत्व पदार्थ शोधनात ज्ञान हे साधन आहे, शोधन हे साधन आहे. म्हणून सापडल्यावर शोध समाप्त होतो, मिळाल्यावर मिळविणं समाप्त होते. आणि ते समाप्त होणं गौरव असतो, चांगलं असतं. म्हणून निवृत्तीचा गौरव असतो, सेवा निवृत्तीचा गौरव सोहळा. जशी कोणी सर्व्हिस केली आणि ती सर्व्हिस पूर्ण झाली तर मग सर्व्हिसची निवृत्ती आहे. आता निवृत्तीचा सोहळा असतो, कारण की परिपूर्ण निवृत्ती झाली. सेवा निवृत्त. सेवा हे साधन आहे. साधन कधीही समाप्त होत असते, निवृत्त होत असते. साधनाच्या निवृत्तीतच साध्याची प्राप्ती असते, साध्याचं मिलन असते. म्हणून चलणं पोहोचल्यावर चलणं संपते, पोहोचल्यावर चलणं संपणं गौरव होईल. त्या चालण्याचा गौरव होईल, त्या चालण्याचा उत्सव होईल. ते चलणं सार्थ ठरलं, चलणं संपूर्ण सार्थ ठरत आहे, तसं बोलणं संपूर्ण सार्थ ठरत आहे.
सेवा संपूर्ण सार्थ ठरते सेवा निवृत्तीत. म्हणून सेवेचा गौरव असतो. सेवा करताना एवढा सेवेचा गौरव नाही, सेवा संपल्यावर सेवेचा गौरव असतो. मित्र, पाहुणे, वरिष्ठ त्याचा गौरव करतात की कुठलंही व्यंग न होता, कुठलाही धबा न लागता परिपूर्ण सेवा निवृत्ती झाली. हा गौरव आहे सेवेचा. सेवेचा गौरव सेवा पूर्ण झाल्यावर. कोणत्याही साधनाचा गौरव परिपूर्णतेत असतो. परिपूर्णतेत परिपूर्णता होण्यासाठी सेवा असते. ते साधन असतं कुठलं बी. वाहन आहे प्रवास संपण्यासाठी, प्रवासाचं वाहन प्रवास संपण्यासाठी. तसं ध्यान ध्यान संपण्यासाठी, शब्द शब्द संपण्यासाठी, पोचून प्रवास संपत असतो. ध्येयरूप होऊन ध्यान संपत असते. तसा अर्थरूप होऊन शब्द संपत असतो. झोपून शब्द संपत नाही, पाठ करून शब्द संपत नाही, लिहून शब्द संपत नाही, बोलून शब्द संपत नाही. ध्यानात अर्थ देऊन शब्द संपत असतो. जोपर्यंत अर्थ हातात येत नाही तोपर्यंत शब्द संपला नाही. संपू बी नाही, संपत बी नाही. अर्थ हस्तगत झाला, हरी आला हाता. अर्थ हस्तगत झाला कि मग शब्दाचं काम नाही. शब्द समाप्त होतो, त्याच्यासाठी शब्द समाप्त झाला. शब्द सृष्टी संपली त्याच्यासाठी त्याला अर्थ हस्तगत झाला. ध्यानाची खटपट संपली त्याची, ज्याला ध्येय रूपाला जो प्राप्त झाला. तशी ज्ञानाची चंचलता, ज्ञानाची प्रवृत्ती संपली त्याची, जो ज्ञेय रूपाला प्राप्त झाला त्याची. आणि ज्ञानाची एरी तरी काय उपयोगिता आहे? ज्ञानाची प्रवृत्ती आहे तरी कशासाठी? ज्ञेय रूपाला प्राप्त व्हासाठी. त्यासाठीच असती. भोजनाची खटपट का असती? तृप्तीसाठी असती. तृप्ती झाल्यावर खटपट संपली. अन्नधान्य मिळण्याची, स्वयंपाक तयार करण्याची, बनविण्याची, वाढून घेण्याची, चुरण्याची, चावण्याची, गिळण्याची जी खटपट आहे, गिळण्यापर्यंत खटपट असते. ती तृप्तीसाठी. आणि तृप्ती ती सर्व खटपट समाप्त होती. तृप्ती झाली जशी साधने सरती आपैशी. पण तृप्ती होऊन संपलेली खटपट जी ती गौरवास्पद आहे, यशस्वी खटपट. आणि ती संपण्यातच तृप्ती असते. आणि तृप्तीमध्ये खटपट नसते. खटपट म्हणजे साधन. म्हणून जसे आपण अनेक दृष्टांत पाहिले, ध्यानाचे, जेवण्याचे, प्रवासाचे अनेक दृष्टांत जसे आपण पाहिले, त्याचप्रमाणे अर्थ देऊन शब्द संपत असतो. अर्थ देऊन ज्याला अर्थ भेटला त्यासाठी शब्द संपाला. अर्थ भेटला म्हणजे त्या शब्दाचा जो तात्पर्य अर्थ होता तो भेटला. कोणता शब्द? आपल्या पाचव्या प्रकरणात सच्चिदानंद शब्दाचा उहापोह चाललेला आहे. म्हणून सच्चिदानंद शब्द जे आहे हे पुढल्याला किंवा आपल्याला
ज्याच्या हातातून वस्तू हरपालेली सच्चिदानंद या नामानं विख्यात असलेली, प्रख्यात असलेली, सच्चिदानंद नामानं जिचं स्मरण होतंय, जिचं भान होतंय, जे सच्चिदानंद रूप अर्थ आहे जिचा, शब्द नाही, त्या शब्दाचा अर्थ जी सच्चित आनंद असंग अद्वय या शब्दाचा अर्थ असणारी जी वस्तू आहे ती हरवलेली आणि शब्दानं जर सापडून दिली, ज्याला या शब्दानं वस्तू सापडली त्याला हे शब्द राहत नाही ध्यानाच्या वस्तू. ही वस्तू ज्याला सापडली त्याला हे शब्द राहत नाहीत, ध्यानातच या गोष्ट झाली. ही वस्तू ज्याला कळून घ्यायची इच्छा नाही, त्या वस्तूच्या प्राप्तीची ज्याला इच्छा नाही त्याला हे शब्द नसतात. त्याच्या मुखात, त्याच्या मनात, त्याच्या कानात हे शब्द नसतात. सच्चिदानंद असंग अद्वय ज्याला इच्छा झाली, जो अधिकारी झाला, त्याला गुरुमुखातून हे शब्द ऐकायला भेटतात, त्याच्या कानातून मनात शब्द जातात आणि त्याच्या मुखाच्या शब्दाचं चिंतन असते. सच्चिदानंद असंग अद्वय आणि शब्दाच्या आश्रयानं शब्दावर तो साधन करीत असतो. सत जे 70 रुपये किंवा तिन्ही काळात 1 रुपया असते, बदलत नाही, जी जी ज्याचा नित्य म्हणून अनुभव आहे ते सत, ज्याचा अनित्य म्हणून अनुभव या लागला अगोदर पासून ते असत. जे संपत नाही ते सत, जे समाप्त होते ते असत. ज्याला कोणता तरी एखादा कोणाला अभाव आहे ते असत, म्हणजे कुठल्याच अभावाचा प्रतियोगी नाही ते सत. जगात ज्या वस्तू आहेत ना त्या अभावातून नाहीच, फक्त आपातीचा अभाव पाहता आला पाहिजे आपल्याला. प्रत्यक्षात ज्या वस्तू आहे त्याला प्राक अभाव आहे, त्याला प्रध्वंस अभाव आहे. प्रत्यक्षात ज्या वस्तू आहेत, ज्या स्मृतीत वस्तू आहेत, ते प्रत्यक्षानं त्या अभाव आहे त्याचा. स्मृतीतल्या विषयाचा प्रत्यक्षानं अभाव आहे, म्हणजे सध्या अभाव आहे त्यांचा. ज्या स्मृतीत वस्तू आहेत आता आठवायल्यात त्या प्रत्यक्षानं अभाव आहे त्याचा, आणि ज्या प्रत्यक्षा नाहीत त्याच्या स्मृतीनं अभाव आहे त्याचा. ध्यानात घ्या जरा, ध्यानात घ्या जरा गोष्टी. स्मृतीनं म्हणजे समोर जी वस्तू दिसायली ती माग नव्हती असं आठवायलंय, ती पुढं राहणार नाही असं सुचायलंय. स्मरणात जी प्रत्यक्षात आहे ती स्मरणात नाही असं कळायलंय, जी स्मरणात आहे ती प्रत्यक्षात नाही असं कळायलंय. मेलेला व्यक्ती स्मरणात आहे पण प्रत्यक्षात नाही, जिवंत व्यक्ती प्रत्यक्षात आहे पण माघ नव्हता जन्माच्या आधी त्याचा असा प्राग भावाचं जाणीव होती. ध्यान करता येते, पुढे राहणार नाही आता त्याचा शोध लावता येतो. म्हणजे प्रदोष आणि प्राक अभाव
प्रत्यक्षात दिसणाऱ्या पदार्थाच्या ठिकाणी असतात. म्हणजे दोन अभाव आहेत आणि एक भाव दिसायला. हे चारही अभाव त्या पदार्थाला धरूनच आहेत ना महाराज? हो, पण पण आता आता आपल्याला भाव वाटायला येतात त्याची, ती प्रत्यक्षाचा भाव हा हा, वाटायला. बरोबर. त्याचा म्हणजे अवसानी ते आहे वाटायला ना, आधी अंती नाही पण अवसानी आहे असं वाटायला ना. त्याची आपण विल्हेवाट लावायलो की समोर जो पदार्थ दिसायला प्रत्यक्षात तो तो अवसानी आहे. अवसानी म्हणजे सत्य आहे, वर्तमानात आहे, प्रस्तुत आहे, समोर आहे. माग नव्हतं हे पटायले, पुढं नाही होणार हे पटायले, पण आता नाही हे पटाना. तर ते पटण्यासाठी सांगायला लागलो की कोण्यातरी एका भावानं ज्याला ग्रहण लागलेलं आहे तो पदार्थ नसतो. ज्याला अभावाचं रोग आहे तो पदार्थच नसतो. जरा गोष्ट थोडा जरी अभाव असला तर ते पूर्ण अभावच असतो. जसं अन्नात थोडं जरी विष असलं ते पूर्ण विषच असते. ग्लास भर दुधात थेंब भरच विष आहे, ते थेंब भर नाही, ती ग्लास भर विषच आहे. तसं एकीकडून जरी अभाव लक्षात आला तर तो पूर्ण अभाव आहे. म्हणून व्यक्ती आधी नव्हती ते दिसत असताना नाही, ही विवेकाची शक्ती. वस्तू पुढं नाही होणार आहे तर आताच नाही, ही विवेकाची शक्ती. नक्की गोष्ट तरी म्हणून नाही आधी नाही अंती, म्हणून नाही अवसानी, नाही आधी अंती अवसानी. येरते माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. म्हणून दिसायला लागलेलं जे प्रतीतीला येणार सर्व दृश्य, सर्व क्षेत्र, सर्व प्रमेय आहेत व्यवहारातले, हे सत शब्दाचा अर्थ नाहीत. कारण अभावाचे प्रतियोगी आहेत ते. त्यांना अभावाचा रोग आहे, अभावाचं ग्रहण आहे चौकडून. प्रत्यक्षातले बी सत शब्दाचा अर्थ नाही तर स्मृतीतले बी सत शब्दाचा अर्थ नाही. स्मृतीतले प्रत्यक्षात नाहीत, प्रत्यक्षातले स्मृतीत नाहीत. आणि जे स्मृती आणि प्रत्यक्षात दोहित असते ते सत आहे. स्मृती आणि प्रत्यक्षी दोन्ही बदबी एक रूपानं असते ते सत आहे. ते कालातीत आहे. स्मृती ज्ञान मग पोहणांचं, ज्याची स्मृती होती ज्याचं ज्ञान होतंय, जे स्मृतीने बी बाधित नाही होत, अबाधित राहते, जे ज्ञानानं बी अबाधित. ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष, स्मृती म्हणजे भावी माग आठवण. आता समोर कळायला लागलेलं आणि माग आठवायला. ध्यानात द्या, जगातले पदार्थ कसे समोर कळतात तर माग नव्हते असं आठवतात. जे माग आठवतात ते आता नाही अशी प्रत्यक्षानं कळतात. म्हणून प्रत्यक्ष आणि स्मरण, वर्तमान आणि भूत. म्हणजे भावाचं प्रत्यक्ष आहे तेव्हा अभाव आहे, हा, आणि जेव्हा भाव नाही तेव्हा अभावाचं प्रत्यक्ष आहे. हो, भाव नाही तेव्हा अभाव आणि अभाव नाही तेव्हा भाव. म्हणजे दोन्हीकडून बी त्याला ग्रह नाही. आता जे आठवते ते आता समोर नाही, आणि आता जे समोर आहे ते आठवणीत नाही, माग नव्हतं.
धूत महाराज बाबा एक वाक्य म्हणायचे, ज्या काळी जी वस्तू ज्या ठिकाणी दिसते त्या काळी ती वस्तू त्या ठिकाणी नसते. बरोबर बरोबर. म्हणून याला विवेकाची शक्ती म्हणा, त्याला बाध म्हणा. महाराज प्रत्यक्षाचा स्मृतीनं बाध होतो आणि स्मृतीचा प्रत्यक्षानं बाध होतो, असा जगदंपाती व्यवहार आहे. आणि आत्मतत्वाचा प्रत्यक्षानं बाध होत नाही, स्मृतीनं बाध होत नाही, दोन्हीत आबाधित आहे. ज्ञान म्हणून स्मृती ज्ञान दोन्हीत बी आहे ती, म्हणजे भूत भविष्यात दोन्हीत बी आहे. बोला, काय बोलू लागले कोण? हो हो, मी म्हणत होतो म्हणजे मी ऐकताना आता असं लक्षात आलं की भावाचा जो प्रतियोगी आहे भाव असलेला, हा, तर त्याला प्रमाणामध्ये अनुपलब्धी प्रमाण असं म्हणता येईल का आपल्याला? नाही नाही, म्हणजे हे जे भाव आहे, हा जगदांपाती पदार्थाच्या भावाबद्दल बोललो होतो आपण, हा भावाबद्दल बोललो. तर हो हा हा तर तर हे याची अनुपलब्धी व्हाली ना. अनुपलब्धी म्हणजे वस्तू नाही, अनुपलब्धी म्हणजे त्याचा अभाव, त्याची अनुपलब्धी, त्याची अनुपस्थिती, ते नाही असं कळणं. आता ते प्रमाण काय अनुपलब्धी, तर ते नाही याच्यावरून बी कळत ते होतं, त्याचा अस्तित्वाची जाणीव होते, त्याच्यामुळे ते प्रमाणे अनुपलब्धी ते इथं नाही घ्यायचं आपल्याला. परंतु याच सांगायचं रहस्य एक याच्यातलं की ती सत्तत्व सत शब्दाचा अर्थ ठरत नाही कोणतीच जगातली वस्तू, हा आपला सांगण्याचा ओघ आहे आता. गुरुनं जो सत शब्द सांगितला, वेदानं जो सत शब्द सांगितला, त्याचा अर्थ जगातली जागृती स्वप्न सुसुप्तीतली कोणतीच वस्तू नाही. स्थूल कार्यरूप जगात, सूक्ष्म कार्यरूप जगात आणि कारणरूप जगात, तीन जग आहेत. स्थूल, सूक्ष्म आणि कारण. त्या तिन्ही जगात सत शब्दाचा अर्थ असणारी वस्तू नाही. तिन्ही जगाहून अलिप्त सत शब्दाचा अर्थ असणारी वस्तू आहे. सत शब्दाची वस्तू नाही, सत शब्दाचा अर्थ असलेली वस्तू नाही असं नाही, पण सत शब्दाचा अर्थ असलेली वस्तू या तिन्ही अवस्थापैकी आहे असं नाही. म्हणून सद्गुरूंनी जो सत शब्द सांगितला, त्याच्या अर्थाचा शोध घेतला आणि शोध लागला की सत शब्द व्यवहारातला व्यवहारातच राहिला, त्या व्यवहारातच बाधित झाला, सत शब्दाचा अर्थ सापडला. तसंच चित शब्दाचंही, चित शब्दाचा अर्थ व्यवहारातला नाही, चित शब्दाचा अर्थ जगदंपाती नाही, जागृती स्वप्न सुसुप्ती चित शब्दाचा अर्थ नाही, जड शब्दाचे अर्थ येते. पंचभूत जड आहेत म्हणून जागृती जड आहे, सर्व संस्कार वासना जड आहेत म्हणून सूक्ष्म देह जड आहे, आणि अज्ञान न कळणच जडच आहे म्हणून कारण देह बी जड आहे, सुसुप्ती बी जड आहे. सुसुप्ती जड, स्वप्न जड, जागृती जड. पंचभूत जड असल्यामुळे जागृती जड, संस्कार जड असल्यामुळं स्वप्न जड, आणि अज्ञान स्वरूपानं जडच आहे न जाणणार म्हणून सुसुप्ती जड. मग सुषुप्ती महाराज भावातीत आहे का अवस्था? काय तुमचा प्रश्न काय मला कळाला नाही. सुषुप्ती अवस्था हा. जिथं न कळणे पण आहे, मी काहीही जाणत नव्हतो, हा. मग तिला अभाव रूप म्हणावं का भावातीत अवस्था म्हणावं तिला? नाही नाही, ते काय म्हणायचं हे तुम्हाला अडचण का पडली? त्याला काय म्हणायचं? याला जागृतीला काय म्हणता तुम्ही? इंद्रिय वृत्तीद्वारे जे आपल्याला बोध होतो, स्पष्ट होतं, त्याला जागृती म्हणू आपण. हा, आणि स्वप्नाला? अविद्या वृत्तीने जे कळतं मनोमय सृष्टीतलं ते सगळं स्वप्न म्हणू आपण. बरोबर. आणि सुसुप्तीला? मग सुषुप्तीमध्ये सुषुप्ती अवस्थेत कळणे पण नाही, पण तिचं कळणं म्हणजे तिथं तिचा प्राग भाव प्रध्वंस स्वभाव हे काही लागत नाही, म्हणून सुषुप्ती अवस्था ही भावातीत आहे का भावाला धरून आहे असं मला विचारायचं होतं. हे जे दोन भाव आहेत ना, कोणते भाव? जागृतीतला भूत भाव आणि स्वप्नातला वासना भाव, त्या दोन्ही भावाचं कारण असणारी ती सुसुप्ती.
दोन्ही भावाचं कारण रूप आहे ती, कारण आहे ती, मटेरियल आहे ती. अच्छा. हा, जसं पक्व घट आणि कच्चा कुंभाराच्या इथं वाळू घातल्याला सुकायला लागलेला घट, आणि दोन्ही घाटाचं कारण असणारी ती चिखल, चिखलाचा चिखलेचा केलेला त्यानं गारा, चिखलाचा मोठा त्याने टाकलेला चिखल काढून ठेवलेला मोठा हुंडा कुंभाराच्या घरचा, ते मटेरियल आहे. आणि त्या मटेरियलची जे कच्चा माल आणि पक्का माल, कच्चा माल म्हणजे स्वप्न, पक्का माल म्हणजे जागृती, आणि दोन ज्याच्यापासून झाले तो चिखल, तो चिखलाचा ढिगारा. चिखलाच्या ढिगाऱ्यात कच्च गाडगं सापडत नाही, पक्क गाडगं बी सापडत नाही, दोन्ही गाडगे त्याच्याशिवाय होत नाहीत. तसं सुसुप्तीत स्वप्न सापडत नाही, जागृती सापडत नाही, सुसुप्तीत भूत नाहीत, सुसुप्तीत वासना नाहीत, मग सुसुप्तीशिवाय वासना नाही तर सुसुप्तीशिवाय भूत नाहीत. धन्यवाद महाराज, आलं लक्षात. ठीक आहे, म्हणून दोन्हीचा भाव आहे ती. म्हणून व्यवहारात जर यायला भाव द्यायला तर तिला भावरूपच अवस्था म्हणावं लागेल, ती भावरूपच आहे ती. पण ती कार्यरूप भाव नाही, कारणरूप भाव आहे. कार्यरूप भाव आपल्याला वरतीनं गोचर होतात, कारणरूप भाव म्हणून अगोचर आहे, म्हणून अव्यक्त आहे ती. कारण चिखलात घट व्यक्त नाही, चिखलात त्याला तळ, पोट, तोंड, गोठ हे दिसत नाहीत, चिखलात दिसत नाही. ती चिखलाचीच असतात, चिखलात दिसत नाहीत, चिखलातूनच निपजतात, चिखलात दिसत नाहीत. म्हणून वृत्ती गोचर आहेत, मुख, पोट, गळा, गोठ, तळ वृत्ती गोचर आहेत. आणि चिखलामध्ये हे नाहीत, म्हणून चिखलामध्ये हे वृत्ती अगोचर आहे. आणि हाच प्रपंच स्थूल सूक्ष्म असो आपला विषय. म्हणून आपला विषय सध्या काय चाललेला होता की चित शब्दाचा अर्थ जगदांपाती नाही. आणि चित शब्द तो गुरुनं सांगितलाय, वेदानं सांगितलाय. मग चित शब्दाचा अर्थ जागृती, स्वप्न, सुसुप्तीत नाही. आणि चित शब्द आहे म्हणून हे जगाच्या पलीकडली वस्तू दाखविणारे शब्द आहे. सच्चिदानंद असंग अद्वै शब्द जगातलेच आहेत, पण जगाच्या पलीकडली वस्तू दाखविणारे आहेत. शब्द जागृतीतलेच आहेत, पण जागृतीच्या पार दाखविणारी वस्तू आहेत. अर्थही शब्द वासनेतलेच आहेत, पण वासनेच्या पार असणारी वस्तू दाखविणारी आहेत. शब्द अज्ञानातलेच आहे, सुसुप्तीतली, अविद्येतलेच, पण अज्ञानाच्या पार असणारी वस्तू दाखविणारी. आमचा प्रकृती पलीकडील भाव दाखविणारे शब्द आहे. ती सच्चित आनंद असंग अद्वै त्यांना ज्या शब्द झाले हे 5 शब्द. तर ज्ञानोबरायानं सच्चिदानंद पदत्रयाचं विवरणच केले, ते असंग अद्वैत असं. ते असंग येत ना अद्वैत, सच्चिदानंद असंग अद्वैत. सच्चिदानंद जे आहेत ना ते असंग आहेत, सच्चिदानंद जो अर्थ आहे ना तो अद्वैत. असं आपल्याला दाखवून दिले या प्रकरणात. सच्चिदानंद असंग अद्वैत ही परिपूर्ण शब्दाची परिपूर्ण परिभाषा झाली. आणि ह्या शब्दाचे अर्थ जगदांपाती नाही, जागृत, स्वप्न, सुसुप्तिस्थ नाहीत. जीवाला जो भ्रम व्हायला तो 3 प्रकारचा आहे, जागृत, स्वप्न, सुसुप्ती. आणि भ्रामक अर्थ नाहीत, ते वास्तव अर्थ आहे. वास्तव अर्थ दाखविते ती शब्द. हे शब्द अवास्तव आहेत,
आणि वास्तव अर्थ दाखवतात. तर अटीतटीचाच प्रश्न आहे. हे शब्द माईक आहेत आणि अमाईक अर्थ दर्शित. म्हणून ते अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. हे अक्षर नाहीत, ऐकू येतात म्हणून अक्षर वाटतात. पण बाकीचे शब्द जसे ऐकू येऊन जगातलं दाखवितात तसे हे ऐकू येते जगात आणि जगातलं दाखवित नाहीत. बोलता येते जगात आणि जगातल्या वस्तू दाखवित नाहीत. याचं स्थूल रूप ध्वनी जगातलं जागृतीतलं, पण त्याचा अर्थ जागृतीत नाही. याच सूक्ष्म रूप मध्यमेत वाणीत वासनेत संस्कारात आहे, पण ते स्वप्नातला नाही, त्याचा अर्थ स्वप्नातला नाही. यायचं कारण रूप अविद्येतले, अविद्येचाच माल आहे. अज्ञानच वासना होऊन ध्वनी झालेलं आहे. ध्यानात घ्या, जरा ध्यानातच घ्या. ज्ञानच संस्कार होऊन ध्वनी झालेली, म्हणजे पश्यंतीच मध्यमा होऊन वैखरी झालेली. पश्यंतीच मध्यमा होऊन वैखरी झालेली म्हणजे अज्ञानच संस्कार होऊन भाषा झालेले, ध्वनी झालेले, शब्द झालेले. पण ते काही म्हणा तुम्ही, नीचातला नीच शब्द वापरला तरी बी असाच झालेला आहे, आणि उंचातला उंच शब्द वापरला, सचितानंद शब्द वापरला तरी त्याची जन्म निर्मिती, त्याची प्रक्रिया अशीच आहे, काही बदल नाही. मूर्ख शब्द आणि सत शब्द दोन्हीची उत्पत्ती सारखी, दोन्हीचे स्वरूप सारखी. कथा शब्द आणि सत शब्द सारखे, उत्पत्तीनं स्वरूपानं. पण गधा मूर्ख या शब्दाचा अर्थ जगदांपाती, जगातला अर्थ दाखविणारा शब्द आहे तो. गधा शब्दाची वस्तू असते रानात, शेतात, जंगलात, गावात, प्राणी युक्ती. तसा सत शब्दाचा अर्थ जगात नाही हे सांगायलो, स्वप्नात नाही हे सांगायलो, सुसुप्तीत नाही सांगायलो. जागृत स्वप्न सुसुप्तीचा अधिष्ठान असलेला अर्थ आहे सत शब्दाचा. सत शब्द जागृतीत आहे, सत शब्दाचं स्थूल रूप जागृतीत आहे, सत शब्दाचं सूक्ष्म रूप स्वप्नात आहे, आणि सत शब्दाचं कारण रूप सुसुप्तीत आहे. सत शब्दाचा अर्थ जागृत स्वप्न सुसुप्तीचा अधिष्ठान आहे. तसाच चित शब्द, तसाच आनंद शब्द, तसाच आसंग शब्द, तसाच आद्वय शब्द लावून घ्या. आणि पाचही शब्द एका जागेवर आली त्याला म्हणतात ब्रह्म. हे पाचही शब्दाचा अर्थ एकत्रित घेतला संघात त्याला म्हणतात परमात्मा, त्याला म्हणा हरी, त्याला म्हणा देव, त्याला म्हणा ओम. हे पाचही अवयव ज्याचे ते ओम आहे. सच्चित आनंद असंग अद्वय. हे शब्द आणि याचे अर्थ, पण हे शब्द कशासाठी आहेत? हे शब्द उच्चारायचे म्हणून उच्चारायसाठी नाहीत, हे शब्द घोकायचे म्हणून घोकायसाठी नाहीत, हे पाठ करायसाठी नाहीत आणि विसरायसाठी बी नाहीत. हे शब्द अर्थाचं भान होण्यासाठी. हे शब्दानं वृत्ती व्याप्ती होत असते आणि आवरणाची निवृत्ती होती. विस्मृती ती विस्मृती जाऊन स्मृती लब्ध होते.
जे आभान आहे ते आभान जाऊन भान होते आपल्या स्वरूपाचं, सच्चिदानंद अर्थाचं. म्हणून हे शब्द अर्थ दाखवून देण्यासाठी येतो. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताची या. बरोबर 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 बोलले. जे अदृश्य, अदृश्य शब्दाचे दोन अर्थ. जे दिसणार नाही, जे न दिसणार आहे ते दाखवून देतात संत. अरूप जागविला दाता घेऊन छंद. आणि न दिसणारा इतकाच अर्थ नाही करायचा. याचा अदृश्य म्हणजे जे दृश्यापैकी नाही, जे दृष्टीपैकी नाही, जे द्रष्ट्यापैकी नाही. द्रष्टा दृश्य हे जे आहेत याच्यापैकी नाही, ती त्रिपुटीपैकी नाही. जे अदृश्य, जो अद्रष्ट आहे, जो अदृष्टी, ज्याच्यात दृष्टी नाही, ज्याच्यात दृश्य नाही, ज्याच्यात दृष्टीपणा नाही, त्याला म्हणावं अदृश्य. ही त्रिपुटी ज्याच्यात नाही, जो दृश्यापैकी नाही, सर्व दृश्य. काय काय दृश्य? अरे 5 विषय, 5 भूताची 5 विषय तर दृश्यच आहे. पण 5 भूताचे संस्कार अंतःकरणातले ते बी दृश्य, सूक्ष्म दृश्य. सुसुप्ती अविद्या ती पण दिसायला लागली, ती पण दृश्य, कारण रूप दृश्य. अध्यासच आहे तो बी, दृश्यच आहे. म्हणजे प्रकाश दृश्य, प्रकाशातल्या वस्तू दृश्य आहेत. प्रकाश दृश्य, डोळा सुद्धा दृश्य, साधन रूप दृश्य. डोळ्यानं बाहेर येणारी दृष्टी सुद्धा दृश्य. ती दृष्टी बी आणि दृश्य बी. दृष्टी असलेलं दृश्य, दृष्टीरूप दृश्य. आणि प्रकाश आणि प्रकाशातली रूप दृश्यरूप दृश्य. दृश्यरूप दृश्य, दृष्टीरूप दृश्य. आणि वृत्ती दर्शन रूप दृश्य. वृत्ती ज्ञान जे ते दर्शन रूप दृश्यच आहे. दर्शन स्वरूप असलेलं दृश्य, दृष्टी स्वरूप असलेलं दृश्य, आणि दृश्य स्वरूप असलेलं दृश्य म्हणजे एकंदरीत दृश्यच आहे सर्व. आणि परमात्मा अदृश्य, अदृश्य दर्शनी संताची. आदर्शाचं महाराज, दर्शन परमात्मा दृष्टा सुद्धा शुद्ध चैतन्याच्या दृष्टीनं दृश्यातच जाईल का? पण मग तेच सांगितलं ना आता. जो द्रष्टा आहे, दृष्टीपणा, तो सुद्धा दृश्यच आहे. द्रष्टारूप दृश्य म्हणू आपण त्याला. काय म्हणू? द्रष्टारूप दृश्य. द्रष्टाची तरी जाणीव व्हाली ना, पण ज्याची जाणीव व्हाली ते दृश्यच आहे. दृष्टीपणा तरी दृश्यच आहे. म्हणून दृश्याची व्याप्ती लय मोठी. आणि परमात्मा जे मूळ स्वरूप आहे, आपलं अधिष्ठान, ते अदृश्य. म्हणून अदृश्य शब्दाचा अर्थच अव्यक्त. जे जे व्यक्त आहे ते दृश्य आहे, आणि जे अव्यक्त आहे ते अदृश्य आहे. ते स्वपरचा विषय नाही. असो, म्हणून ह्या शब्दानं शब्दातीत, जागृत स्वप्न सुसुप्त्यातीत, त्या अभ्यासातीत जी वस्तू आहे ती वृत्ती व्याप्तीनं तिचं अनावरण होते, तिचं आवरण निवृत्त होते. शब्द इतकं कारभार करतो, इतकं काम करतो, आणि इतकं काम करून शब्द संपतो. आवरणाच्या निवृत्तीतच शब्दाची निवृत्ती होती, कारण शब्दाचं कारण साध्य नाही. आताच म्हणायला शब्द जे तयार होतो तो अज्ञानाचा माशाला आहे. शब्दात अज्ञानाचा माशाला आहे. अज्ञान रूपच ते शब्द. जगातली प्रत्येकच वस्तू अज्ञान कारण त्याच अज्ञानाच्या मटेरियलची. जसं कुंभाराच्या घर वाळलेलं गाडगं बी चिखलाच आहे,
ओलं गाडगं चिखलाचं आणि ते चुकून तिकडे पडायला लागले दिसल्याला तिकडे त्यातच आहे ती, त्याच्यातूनच आलेलं आहे. तसं ध्वनिरूप शब्द बी अज्ञानच आहे आणि संस्कार रूप शब्द बी अज्ञानच आहे. म्हणून शब्द अज्ञान कार्याच आहे. मग वेदांचे सुद्धा का महाराज? कोणते कोणते शब्द मात्र, सर्व शब्द. धन्यवाद. कारण त्याच्याशिवाय तयारच होत नाहीत ना ते. त्याच्याशिवाय त्याची उत्पत्तीच नाही शब्दाची. असो म्हणून कशाचीच भीड धरू नका. सर्व शब्द अज्ञानाचेच तयार झालेले. ह्या सचितानंद असंग अद्वय शब्दानं, महावाक्याच्या शब्दानं वृत्ती व्याप्ती होऊन आवरण निवृत्ती झाली. ध्यानात घ्या जरा प्रयोग. आणि आवरत निवृत्ती म्हणजे झाली म्हणजे अज्ञानाची निवृत्ती झाली. आणि अज्ञानाची निवृत्ती झाल्यावर सूक्ष्माची निवृत्ती झाली आणि स्थूलाची बी निवृत्ती झाली. स्थूलाची निवृत्ती झाली म्हणजे ध्वनीची निवृत्ती झाली. सूक्ष्माची निवृत्ती झाली म्हणजे संस्काराची निवृत्ती झाली. आणि आवरणाची निवृत्ती झाली म्हणजे अज्ञानाची निवृत्ती झाली. म्हणजे शब्द सकारण शब्द संपाला. ध्वनी, संस्कार आणि अविद्या ही शब्दाची 3 रूप. प्रत्येक वस्तूची 3 रूप, दगडा मातीचे सुद्धा शब्दाचीच काय, जगातल्या प्रत्येक वस्तूचे 3 रूप आहेत, 3 टप्पे आहेत. अज्ञान हे मटेरियल आहे, संस्कार ही त्याची मूळ प्रथम अवस्था आहे, किशोरावस्था, आणि व्यवहार्यता, जागृतीत येणं, भूतमय होणं ही त्याची प्रौढ अवस्था आहे. त्याला स्थूल म्हणतो आपण. म्हणून हे बोलायला लागलेले शब्द ही स्थूल अवस्था आहे शब्दाची, प्रौढ अवस्था. मनात आलेले शब्द ती सूक्ष्म अवस्था आहे शब्दाची, आणि त्याच्या आधीची कारणरूप अवस्था आहे शब्दाची, अविद्या. असो मग प्रत्येक शब्दाचा असा आहे. तर मग हरिओम तत्सदिती शब्दात सुद्धा असंच आहे. घाबरू नका, भाळू बी नका, घाबरू नका. शब्दाचं असंच असतंय. पण शब्दाची जी उत्पत्ती, शब्द जी याच्यात आला तो परमार्थ दाखवून द्यासाठी आलेला आहे. गुरुच्या मुखावाट आली मुखावाटी अमृत वचनी. अमृत अर्थ दाखविणारे मृत वचन आलीत, असा अर्थ करावा लागेल त्याचा. कारण शब्द तर संपत येते पण अर्थ संपत नाही तो. म्हणून मृत शब्द मुखावाट आले पण अमृत दाखविणारे शब्द आलेत. ध्यानात घ्या जरा. दाखवितेत काय ती कशी आहेत त्याची भीड धरू नका, त्याचा उपयोग करा आणि जे दाखवितेत ते घ्या. म्हणून सत शब्द, चित शब्द, आनंद शब्द ह्या शब्दाचा अर्थ घ्यायचा असतो. आणि अर्थ घेतला, वृत्ती व्याप्ती होऊन अर्थ घेतला की वृत्ती व्याप्तीतच अज्ञानाची निवृत्ती होते. आणि अज्ञानाच्या निवृत्तीतच सर्व जगदासह वर्तमान जे उच्चारलेले शब्द आहेत त्या शब्दाची बी निवृत्ती होते, होतच असते. वै स्थूलदृष्टी देखते बाते, त्याची न देखणे जाण निरुते, जैसे स्वप्नीचे नि अमृते आमरा न वैजे. बरोबर आहे. म्हणून हे शब्दाने शब्द संपत येत. कारण शब्दानं तो परमार्थ दाखिला आणि परमार्थ दाखिल्यावर अविद्या गेली. अविद्या गेल्यामुळं स्थूल सूक्ष्म दोन्ही गेलं, स्वप्न जागृती दोन्ही गेली. म्हणजे शब्द संपली. जग संपलं, जगासंग शब्द संपली. समाप्ती होती त्याची, त्याच्याकडून त्याची समाप्ती होत असते. म्हणून शब्द संपले पण शब्द अर्थ दाखवून, अर्थ देऊन संपले.
ते ध्यानात घ्या. बीज संपलं पण कोंब येऊन संपलं, असं नाही संपलं. मग साधकाच्या जीवनात परमात्म्याचं दर्शन होऊन शब्द संपत असतात. असे शब्द संपन्न सार्थक आहे, गौरवाचे, निवृत्ती वेद वेदने. बोला. हा, पण असे शब्द संपन्न गौरवास्पद आहे, सोहळा आहे शब्दाचा. ते असे संपन्न सोहळा आहे. म्हणून महाराज म्हणतात की शब्दाने एक काम केलं, एका शब्दाचे एका कामाचे शब्द उपयोगी. इतुल्या ही प्रवृत्ती सांगावी नाही शब्दात. ते इतुल्या प्रवृत्ती म्हणजे काय, तर तो शब्द विस्मरण घालितो, स्मरण करून देतो. तो शब्द अज्ञानाचं आवरण घालितो, वृत्ती व्याप्तीनं अज्ञानाचं आवरण घालितो. परमात्म्याचं ज्ञान करून देत नाही. परमात्मा काही असा आराणी नाही त्याला ज्ञान करून द्यायला. परमात्मा अंधारात नाही त्याला उजेडात आणायला. परमात्मा पहिलाच उजेडी, परमात्मा पहिलाच ज्ञानी. फक्त अज्ञानाचं आवरण जाणं कॉपी होतं, तर ते काम शब्दानं केलं. म्हणून अज्ञानातल्या शब्दानं अज्ञानातच काम केलं. ध्यानात घ्या, ध्यानातच घ्या जरा. त्याची जातीच काम केलं. काम केलं त्यानं, जातीचाच व्यवसाय केला त्यानं. जातीचा व्यवसाय करतो तो. तांबार आहे, तांबड्याचं काम केलं त्यानं. कुंभार आहे तर गाडगे मडके घालण्याचं काम केलं त्यानं. जसं त्याच्या वंशातला व्यापार, तसा शब्दाच्या वंशातला व्यापार आहे. शब्द कोणाच्या वंशातला आहे, वडील अव्यक्ताची वंशा. उद्योग सूर्य जायचा. ज्ञानोबरायानं वर्णन करते ना आता पुढच्या प्रकरणात येई की अज्ञानाच्या कुळातला आहे तो शब्द. अव्यक्त जे अनादि अव्यक्त अज्ञान आहे, अविद्या आहे, तिच्या वंशात जन्म याचा. वडीला अव्यक्ताची वंशा. उद्योगत सूर्य जायचा. तर सूर्य जसा अंधार रात्रीच्या पोटातून येतो, रात्रीला निवृत्त करतो, तसा अज्ञानाच्या पोटातून शब्द येतो, अज्ञानाला निवारण करतो. हा महाशब्द, हा महाध्वनी, हे महावाक्य. सूर्य जसा जिच्या पोटातून जन्मतो तिला संपितो रात्रीला, तसा अज्ञानाच्या पोटात जन्म होतो ह्या शब्दाचा, महावाक्याचा, आणि अज्ञानाला संपितो. जसा परशुराम मातीच्या जन्माला तिला संपिलं त्यानं. जसं परशुरामाचा दृष्टांत. कारणाची निवृत्ती असो. मग असं जर संपेलं म्हणजे अविद्या निवृत्ती हे काम केलं, म्हणजे आवरण निवृत्ती हे काम केलं, आणि परमात्म्याचं प्रकाशन करणं हे काम होतं. म्हणजे फलव्याप्तीचं काम तर करायचंच काम नाही. याला फलव्याप्ती करीत नाही शब्द, आणि करीत नाही अडचण नाही, करायचं काम नाही तिथं. मग सचित आनंद असंग अद्वय असे स्मरण करून देत असतो हा शब्द. मी सत आहे, चित आहे, असंग आहे, अद्वय. मी सचित आनंद असंग अद्वय आहे असं आपल्या स्वरूपाचं भान करून देणारे हे व्यवहारातले गुरुमुखातून आलेले वेदातले शब्द आहेत. असं भान करून देतात, आवरण निवृत्त करतात, आणि याच्या पलीकडं त्याचा उपयोग नाही शब्दाचा. आणि हा का कमी उपयोग झाला का? याच्या पलीकडे ज्ञानोबराय म्हणतात काही अपेक्षा करू नका शब्दाकडून, याच्या पलीकडे त्याचा उपयोग नाही. हे तुल्याही प्रवृत्ती सांगावी नाही शब्दातील. म्हणजे काय करतो शब्द, आवरण निवृत्ती करतो. जे आवृत्त आहेत, आवरणात अडकलेले, जे आवृत्त चैतन्य त्याच्या आवरणाची निवृत्ती करतो. आवृत्त चैतन्य म्हणजे जीव चैतन्याचा जीवपणा घालीतून चैतन्य ठेवतो. आवृत्ताची आवरण निवृत्ती करतो शब्द, इतकं काम करतो. म्हणजे वृत्ती व्याप्तीमध्ये याचा उपयोग आहे. वृत्ती व्याप्तीचं काम करतो शब्द.
फलव्याप्ती करीत नाही. आणि आवरण निवृत्ती झाल्यावर फलव्याप्ती करायची गरज बी नाही. वृत्ती व्याप्ती झाल्यावर परमात्म्याचं असं स्वरूप आहे की तिथं फल व्याप्ती करून घ्यायची गरज बी नाही. परमात्मा स्वतः फलप्रद आहे. व शब्दानं फलव्याप्ती होत बी नाही. शब्दात असा उजेड नाही की परमात्म्याला परमात्मा दाखवून देईन, आणि परमात्म्याला परमात्मा दाखवून द्यायला परमात्मा अंधार रूप बी नाही. अंधार रूप जर असता तर परमात्मा अंधारात पडला असता, आणि मग परमात्म्याला परमात्मा कसा कळा? अरे परमात्म्याला परमात्मा कळायचाच नाही, तूच अंधार झाला, तुला परमात्मा मी हे कळाव. तू परमात्म्याने वेगळा नाही पण वेगळा समजायला अज्ञानाच्या पडद्यानं तुझा अज्ञानाचा पडदा शुद्ध घालितोय. परमात्म्याला परमात्मा नित्यमुक्तच आहे. तू बंधनाचा भ्रम झाला तुला, तुझा बंधनाचा भ्रम जीवपाना आहे, तो जीवपाना समाप्त व्हाव. तुका म्हणे घालू जीवपाना चेरा, जाऊ त्या माहेरा निजाच्या. परमात्म्याला काही अडचण नाही, तुला अडचण आहे, तू जीव झालास. तुझ्यासाठी शब्दाची उपकार आहेत, परमात्म्यावर काही उपकार नाही शब्दाची. तू आवरणात गुटला होता, परमात्म्याला कवाच काल तरी आवरण नव्हतं. तू अंधारात अडकाला होता, परमात्म्याला कवाच अंधार नव्हता. तू परमात्माचे जरा ध्यानात घे, शब्द दाखवायला लागला. तत्वमाशी हा शब्द ते तू असं दाखवायला लागलं, तितकं कळून घे. शब्द संपत्तीत आणि काहीच काम राहत नाही. काम नाही झालो बाहेरी काम. समजी भुली तुझ्यात, तुझ्यातली भुली जाती, भ्रम जातोय, बस संपाला. तिकडे काहीच नाही. परमात्म्यात नीटनीटकं करायचं काहीच नाही, म्हणून परमात्म्यात साधनच लागत नाही. साधनं लागते तुला, ज्याला बाधा झाली त्याला साधनं लागते. बाधा तुला झालेली, भूत बाधा, वासना बाधा, अज्ञान बाधा तुला झालेली. तुझे अहंकार याला तुला झालेली स्वरूप. गोष्टी म्हणून ज्याला झालेलं त्याच्यातलं काढतोय शब्द, त्याला समर्थतोय शब्द, तेवढं काम होतंय शब्दावर. आणि तिकडे परमात्म्याकडे काही कामच नाही, म्हणून शब्द लागत नाही. तिकडे शब्द घेऊन जाऊ नका. शब्द तिकडे जात बी नाही. आणि तुमच्या हातात शब्द असले तर तुम्हाला तिकडे जाता येणार नाही. शब्दवाल्या तिकडे प्रवेश नाही. म्हणून शब्दाचा इतका उपयोग, किती उपयोग शब्दाचा हे कळावं, आणि काय उपयोग नाही, कुठे शब्द उपयोगी हे बी कळावं. माऊलीनं दोन्ही सांगितलंय. पुढे का आपण वस्तू विसरायची हाती हरपे, मग शब्देची घेते आठवणी हे शब्दाचा उपयोग आहे. आणि तुल्या ही परोते सांगावे नाही शब्दाची. आवरण निवृत्तीच्या नंतर फलप्राप्ती, वृत्ती व्याप्ती करून देणं त्याचं काम आहे. फल व्याप्ती करणं त्याचं काम नाही, हे सांगायसाठी खालची ओळी. हे तुल्या ही परोते सांगावे नाही शब्दाती. वृत्ती व्याप्ती करून द्यायला शब्द समर्थ आहे, शब्दाचा उपयोग आहे. अज्ञान आवरण निवृत्ती करायला शब्दाचा उपयोग आहे. पण एतुल्या ही परोते सांगावे नाही शब्दाते, जरी स्मारकपणे कीर्ती ते मिरवे हा जगी. शब्दाजवळ एक शक्ती, स्मारक शक्ती, स्मरण करून द्यायची शक्ती. शब्दाची ही शक्ती फक्त मनुष्य देहावरच प्रयोग होतो. शब्द जरी असला तर बाकीच्या देहातल्या जीवावर ती शक्तीचा वापर करू शकत नाही शब्द. मग ती शब्दात ताकद आहे का मनुष्य देहात ताकद आहे, हे जरा अभ्यासाचा विषय. शब्दात जी ताकद आहे ही शब्दातच जर असती तर कोण्या देहातल्या जीवाला स्मरण झालं असतं. शब्दात ताकद आहे.
पण मनुष्य देहातल्या जीवावरच त्याचा प्रयोग होतोय. ध्यानात घ्या. जशी प्रकाशात ताकद आहे रूप दाखवून देण्याची, पण ज्याला डोळे त्याच्यावरच त्याचा प्रयोग होतोय. त्याने सगळा दृष्टांत. प्रकाशात ताकद आहे अंधार निवारण्याची आणि रूप दाखवून देण्याची. तो कोणाला बी का नाही ते डोळेवाल्याला नाही. ज्याला डोळेच नाही त्याला काय करीन प्रकाश. प्रकाशात अरे प्रकाशात ताकद आहे पण डोळेवाल्यावर त्याचा प्रयोग होतोय. त्याची शब्दात ताकद आहे पण मनुष्य देहातल्या जीवावर त्याचा प्रयोग होतोय, कोणावर बी होत नाही. म्हणून आंधळ्यांच्या गावी आपण पे प्रगटले रवी, तेने ओतपलीचे घ्यावी वाचोनी प्रकाश कायचा. बरोबर बरोबर. आंधळ्याच्या गावात जरी सूर्य उगवला तर त्याचा काय उपयोग आहे त्यांना? त्याचा काही उपयोग नाही त्यांना. ती तशीच चाच पाडणार. त्याला सूर्याने फक्त घाम येईन आंधळ्याला, चटके बसते आंधळ्याच्या त्वचेला, पण म्हणजे ताप होईन. अंधार तर निवारण होणार नाही त्याचा, पण उन्हाचा ताप होईन त्याला, घाम फुटन त्यांना. म्हणजे सहकारी नाही, उलटा तू सूर्य त्यांना तापदायक ठरण, सहकारी घटक ठरणार नाही. कारण आंधळ्याच्या गावात सूर्य त्याला त्वचेनं कळन, डोळ्यानं कळणच बंद आहे त्याचं. डोळ्याद्वारे त्याची वृत्ती येणंच बंद झालेली, म्हणून त्याला आंधळे म्हणतात. आणि असं गाव आहे आंधळ्याचं. तर त्याला सूर्य त्वचेनं कळन, आणि त्वचेनं कळन म्हणजे पोलन. त्वचेनं प्रकाश नाही कळत, गरमी कळती. म्हणून इतर देहातल्या शब्दाला शब्द फक्त कानानं कळतो, बुद्धीने नाही कळत. कानानं कळत असतो ध्वनी आणि बुद्धीनं कळत असतो शब्दाचा अर्थ म्हणून शब्द. इतर देहातल्या जीवाला बुद्धीच नाही म्हणून फक्त ध्वनी ऐकू येते. आपण काही बोला, म्हशीला ध्वनी ऐकू येतो, शब्द नाही कळत. शब्द कळायला बुद्धी लागते, ध्वनी कळायला फक्त कान लागतो. कोणाची गडबड चाललेली? कोणाकडे? सागर महाराज आपला म्यूट करा जरा, ओपन झालाय म्यूट. हा, धन्यवाद. मल विक्षेप येऊ दे नका मधात, कारण आपल्याला आवरण निवृत्तीचा विषय चाललेला आहे. मग याच्या पलीकडे शब्दाचा उपयोग नाही असं माऊली सांगतात. मी वाचन करतो. यापेक्षा अधिक शब्द प्रमाणाला चांगलेपणा नाही. जरी शब्द ब्रह्मवस्तूची आठवण करून देण्यामध्ये जगात आपली स्वतःची कीर्ती मिळतो, तरी पण ब्रह्मवस्तूची आठवण करून देणे अर्थात अज्ञानाचे आवरण घालविणे इतके शब्द प्रमाणाचे प्रयोजन आहे. इतकंच काम आहे शब्द प्रमाणाचं, अज्ञानाचं आवरण घालविण्यात, परमात्म्याचं ज्ञान करून देण्यात नाही. हे पहा, अज्ञानाचं आवरण गेलं म्हणल्यावर ज्ञान आहेच ना तिथं, नको ज्ञान झालं म्हणायचं नाही. वेदांत शास्त्राचं हे ज्ञान आहे, ज्ञान झालं नाही, ज्ञान दिलं म्हणावं लागत. ज्ञान झालं नाही कारण झालेलं ज्ञान राहणार नाही, म्हणून ज्ञान झालं नाही. ज्ञान आहे, ज्ञान होतच, अज्ञान गेलं फक्त. म्हणून हे शब्द अज्ञान झाले. तू अज्ञान करून देत नाही, कारण ज्ञान असतेच पहिलं. फक्त हे अज्ञान जन्य जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान बी राहत नाही, अज्ञान राहत नाही, आणि अज्ञानातलं जे ज्ञान होतं ते बी राहत नाही. म्हणजे अज्ञान जातंय आणि विशेष ज्ञान जातंय, दोन्ही जाते, पण खाली सामान्य राहते. म्हणून आणि ते सामान्य जो प्रकाश आहे तो नेहमीच प्रकाश आहे, तो कधीच प्रकाश झाला नाही. त्याला अज्ञानाचा कधी धक्का लागलेला नाही, म्हणून ज्ञानाचा बी कधी धक्का लागत नाही. विशेष ज्ञानाचा त्याला स्पर्श होत नाही, ते ज्ञानातीत आहे. म्हणून अशा प्रकारानं
ह्या शब्दाचं प्रयोजन आहे. पण ते शब्द प्रमाण ब्रह्माचे प्रकाशन करू शकत नाही, ब्रह्माचं प्रकाशन करायची गरज बी नाही. ब्रह्माचं प्रकाशन करायची काही नाही, गरज बी नाही. आणि शब्दानं ते होत नाही तर काही अडचण नाही, अपंगता नाही. शब्द ब्रह्माला प्रकाशन करू शकत नाही म्हणून ब्रह्माचं काही प्रकाशन करायचं काम आकलं राहिलं ते अपंग राहिलं असं नाही. निंदता नाही केलं काही, कारण त्या प्रकाश ते नित्य प्रकाश स्वरूपात आहे, सामान्य प्रकाश स्वरूपात आहे. म्हणून तिथं प्रकाशनाची गरज बी नाही आणि शब्द करीत बी नाही. फक्त आवरण निवृत्तीची गरज त्याची दृष्टीनं ती शब्द करतो. ध्यानात ही गोष्ट आणि पुढं गरज नाही. म्हणून शब्द परिपूर्णच काम करतो. पण ब्रह्मवस्तूच्या दृष्टीनं शब्दाचा उपयोग नाही हे महाराजाला सांगायचे. म्हणून महाराज म्हणतात तेथुल्या ही परवती सांगावे नाही शब्दात. ते जरी स्मारकपणे कीर्ती ते मिरव्याजगी स्मारकपणाची जी त्याची ताकद आहे, शक्ती आहे, पॉवर आहे ती जगात मिरवती. कारण जग विस्मारक आहे. ध्यानात घ्या, विसरणं जगातला स्वभाव आहे. जीवाचा जीव लोकातला स्वभाव आहे विसरणं. म्हणून शब्दाचा बनणार आहे, शब्द मिरवतो. शब्द कीर्तिमान किंवा शब्द इतका जो भारीतला झाला, शब्दाचा इतकं जे काही गौरव चाललाय तर ते विसरणाऱ्या लोकांमध्ये ध्यान आठवण करून देणारा, स्मरण करून देणारा आहे म्हणून त्याचा गौरव. विसरणाऱ्या लोकात स्मरण करून देणाऱ्या शब्दाची महती महिमा आहे. जसा अंधारात बॅटरीचा महिमा असतो, अंधारात दिव्याचा महिमा असतो, तसा विसरणाऱ्या जीव लोकांमध्ये शब्दाचा महिमा आहे, शब्दाची कीर्ती. म्हणून आपल्याला शब्द पाठ करावं लागते, शब्द वाचावं लागतंय, लिहिणं शिकावं लागतंय, शाळेत जावं लागतंय. कशामुळं? विसराळूपणा आहे. आणि शब्द आठवण करून देते. म्हणून जे लोक विसराळू ते लिहून ठेवतात, डायरी ठेवतात, आपल्या नोंद ठेवतात त्याची. सकाळी उठल्यावर काय करायचं, दुपारी काय करायचं. डॉक्टर सुद्धा विसरतात म्हणून लिहून देते की दुपारी खाती, संध्याकाळी खा, ही 2 टाइम खाती, 3 टाइम लिहून का देते? विसरतात म्हणून. विसराळूपणाचा स्वभाव आहे म्हणून शब्दाचा प्रयोग आहे. विसरू नाही म्हणून शब्द आहे. विसरलं तरी आठवा टायमाला म्हणून शब्द आहे. शब्द आहे काय? स्मारक आहे. माऊली त्यासाठी शब्द निवाडा स्मारक, स्मृतीस्थळ. जसे पहिली काही मंडळी आजापाजा मेला तर त्याचं स्मारक बांधलेलं असतं. तिथे गेल्यावर त्याची आठवण होती त्या स्मारकानं. बांधकामच केलं नसतं, असं शेतच असतं तर त्याची आठवण, त्या जागेवर गेली तरी आठवण झाली नसती. त्याची आठवण व्हावं म्हणून स्मारक असते ते. तिथं समाधी स्थळ बांधलेलं. ते पाहिले कीच आठवण होती, अरे आपला आजा होता. आठवण करून देण्याचं ते बांधकाम आहे, त्याला स्मारक म्हणून आपण. स्मृतीस्थळ, स्मारक. जसं ताजमहाल स्मारकच आहे. अनेक स्मारक आहेत, तशी शब्द स्मारक आहेत. स्मारक म्हणजे आठवण करून देणारे. मग दगडरूप स्मारक, संगमनेरचं स्मारक, रंगाचं स्मारक, चित्राचं केलेलं. तसंच शब्दाचं स्मारक, ध्वनीचं स्मारक किंवा अक्षराचं स्मारक. अक्षराचं सुद्धा स्मारक असते. ग्रंथ हा अक्षराचं स्मारक आहे.
पाठ प्रवचन बोलणे सद्य हे ध्वनीचं स्मारक आहे. रंगाचं स्मारक चित्र काढलं, फोटो आहेत आई वडिलांच्या घरात, ते रंगाचं कागदावर काढलेलं स्मारक आहे. तिकडं पाहिल्यावर त्याची आठवण होती, स्मृती होती त्याची. हे शब्द कानावर ऐकले की स्मृती होती. ग्रंथ उघडले आणि त्या अक्षराकडे पाहिले की स्मृती होते त्या शब्दाच्या अर्थाची. स्मारक आहेत ते, त्या शब्दाच्या अर्थाचे स्मारक आहेत ते शब्द. हे ध्वनी त्या अर्थाचे स्मारक आहेत. तो फोटो आई वडिलाचं स्मारक आहे. ती समाधी बांधली शेतात, कुठंतरी जंगलात, रानात, मैदानात, ते स्मारक आहे त्याचं. स्मारक. आणि स्मारक कोण लागते द्यायला? विस्मरण पडतं द्यायला. जिथं विस्मरण नाही, स्मरण नाही, तिथं कशाला पाहिजे स्मारक? जिथं आठव विसर दोन्ही तिथं कशाला पाहिजे स्मारक? म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आठव विसर नाही, विसर नाही, म्हणून आठवाचं काम नाही, म्हणून तिथं स्मारक नाही, म्हणजे शब्द नाही. म्हणून तिथून पुढे शब्दाला महत्व नाही सांगायला. एकल्याही पर्वते सांगावे नाही जरी स्मारकपणे कीर्ती मिरवे. हा जगी स्मारकपणे कीर्ती जरी मिरली तरी तुझ्या पर्वते सांगावे शब्दाते नाही. पुढ्या किंवा आपण विसराच्या हाती वस्तू जर हरपे म्हणजे जीवपणा होईल, मग तो साधक जर झाला तर मग शब्देची घेपे, गुरुच्या शब्देची, वेदाच्या शब्देची घेपे आठवणीय इथुल्याही पर्वते सांगावे नाही शब्दाती. म्हणून याची उपयोग, इतका उपयोग म्हणजे संस्कार निवृत्तीच उपयोगी. इतका उपयोग आहे म्हणजे जीवपणा समाप्त होण्यात उपयोग आहे शब्दाचा. होण्यात उपयोग शब्दाचा बस. आणि उपयोग नाही म्हणजे त्याच्याकडे काम नाही आम्हाला. एखादा माणूस हे तुम्हाला भेटलं का होतो थोड्याफार पैशाचं, तो म्हणला माझ्याजवळ 1,00,000 रुपये तो व्हायच्या पेक्षा पुढे नाही तर, आणि ते म्हणलं बस माझं यायचं काम, मला याच्या पुढे काम बी नाही. पुढे आहे म्हणलं एवढं, त्याच्यापेक्षा मला मोठं काम बी नाही, त्याच्यापेक्षा माझ्याजवळ आहे त्याच्या पुढची पैसे इतकीच कमी होती, मला काम बी नाही पुढे. शब्द ही काम बी नाही, त्याच्या पुढे शब्द काही करीत बी नाही, करायचं काम बी नाही. म्हणून शब्द आवाज बरोबर येईना महाराज, आपला आवाज बरोबर येईना, थोडा बरोबर संपाला, विषय संपला आपला. याच्यापेक्षा पुढे काही काम बी नाही असं महाराजांना आपल्याला लक्षात आणून दिलेलं आहे. ठीक आहे, शब्द प्रमाणाचा शब्द प्रमाण असं उपयोगात आणता येते आणि शब्दातीत वस्तू लक्षात घेता येते, असे शब्दाचे उपकार आहेत. म्हणून शब्द उपकार म्हणून धरायचे नाही आणि उपयोग केल्याशिवाय करायचे नाही. म्हणून अशा प्रकारानं भीड भाड न राखता आपल्याला संतांच्या संगती सर्व व्यवहारातल्या साधनाचा उपयोग करून प्राप्तीला त्या साधनाचा सांगता होत असते. आपोआप होत आहे, सोडायचं काम नाही, सोयड्यानं सुटत नसतोय, आपोआप तो शब्द सुटत असतो अर्थ हातात आल्यावर. आणि शब्द सुटला म्हणजे शब्दाची सांगता झाली, शब्दाचं खंडन झालं, असं माऊलीला इथं लक्षात आणून द्याते. उद्या आपण याच्यावरच चर्चा करू, किंवा कोणाला काही शंका असल्या, काही बोलायचं असलं ते आपण बोलून हा विषय इथं आटोपता घेऊ. उद्या याच्यामध्ये कोणाला काही विचारायचं असलं तर लिहून घ्या, आठवून ठेवा आणि चर्चा करा. कोणी अजून पुन्हा बोलते सर कोणी, तर त्या शब्दाचं कसं खंडन आहे यावर आपण उद्या सविस्तर चर्चा करू सर्व मिळून. ठीक आहे, आता हे बोलणं संपलं. हो महाराज. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज.
जय हरी सर्वांना. जय हरी. सर्वांना जय हरी. जय हरी बाबा. जय हरी महाराज. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी माऊली. सर्वांना जय हरी. थांबा थांबा ते निर्माण करताय थोडं 2 मिनिटं थांबा. हा बोला बोला. रामकृष्ण हरी महाराज. सर्वांना रामकृष्ण हरी. सर्वांना रामकृष्ण. हा काय बोलू लागले कोणी. ठीक आहे. दर्शन द्यावे बाबा. काय झालं हा रामकृष्ण रामकृष्ण हरी. सर्व रामकृष्ण हरी. जय हरी महाराज सर्वांना. जय हरी. सर्वांना जय हरी.